5 मिनिटांच्या मिठीसाठी 600 रुपये। चीनी तरुणींकडून जादू की झप्पीची ऑफर। काय आहे चीनमधील मॅन मम्स प्रकरण? सध्या महाराष्ट्रात आनंद शिंदे यांचं नटीनं मारली मिठी हे गाणं प्रचंड ट्रेंडिंग मध्ये आहे। सोशल मीडियात तर व्हिडिओ क्रिएटर तरुणींनी या गाण्यावर रील्स बनवून सगळ्यांनाच आपल्या सोबत थिरकायला भाग पाडलंय। पण आता मराठी गाण्यातल्या मिठीचा ट्रेंड थेट चीन पर्यंत जाऊन पोहोचलाय। संजय दत्तची ही जादू की झप्पी इथल्या तरुणांना मालामाल करतीये। इथं चक्क 5 मिनिटांच्या मिठीसाठी 600 रुपये मिळतायत। अर्थात ही मिठी सार्वजनिक ठिकाणीच मारायला हवी असा नियम आहे। चीन मधल्या या ट्रेंडचं नाव आहे मॅन मम्स। खरं तर मॅन मम्स हा शब्द जिम मध्ये जाणाऱ्या आणि चांगली शरीरयष्टी असणाऱ्या युवकांसाठी वापरला जातो। सध्या हेच तरुण सार्वजनिक ठिकाणी तरुणींना मिठीत घेऊन मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतायत। रोजच्या धकाधकीच्या जगण्यातून मनाला शांतता मिळावी यासाठीच हा ट्रेंड जोमात आहे। या 5 मिनिटांच्या गळाभेटीचा दर आहे 20 ते 50 युआन, म्हणजेच 250 ते 600 रुपये। या भेटीत कोणताही गैरप्रकार नाही। तसंच ही औपचारिक भेट असल्यानं चीन सरकारनंही त्यावर बंदी घातलेली नाही। आता कुठे कोणता ट्रेंड कधी येईल हे सांगता येत नाही। दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला। त्याच पद्धतीनं चीनमध्ये हा मिठीचा ट्रेंड हिट होतोय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।